फॉर्म माझ्या बॅगेत, विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करू, पण बच्चू कडूंनी अटी शर्ती सांगितल्या. पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही, मुद्द्यांसाठी युती करणारे आहोत. नुसत्या आमदारकीसाठी बच्चू कडू जाईल एवढा नालायक नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी दिली आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांच्या नावाची शिवसेनेकडून चर्चा सुरू होती. तसेच विधान परिषदेवर जायचं असल्यास प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करा, अशी अट शिवसेनेने बच्चू कडूंना घातल्याची माहिती समोर आली. आणि या सगळ्या चर्चेनंतर आज बच्चू कडू यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. फॉर्म माझ्या बॅगेत, विधान परिषद दिली तर एकनाथ शिंदेंचं पाईक म्हणून काम करू, पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. शेतकरी मजूर आमच्यासाठी आईवडिलांसारखे आहेत. पदासाठी युती करणारा बच्चू नाही, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं. 1 लाखांपेक्षा जास्त सदस्य प्रहार संघटनेचे आहेत. शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली. मी एकमेव माणूस आहे. मी कोणाला पाठिंबा नव्हता, ना कधी पाठिंबा घेतला. विलिनीकरणाची चर्चा बघितली, वाईट वाटलं. बातमीतून बातमी तयार झाली आहे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तरी आम्ही थकलो नाही. भाजपसोबत जाण्याचा निर्णय माझा मतदारांना आवडला नाही. गोतावळा होता, त्यात आम्ही हरलो, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. मला असं समजलंय मीडियाच्या माध्यमातून का बच्चू कडूची वर्णी लागणार आणि ते विधान परिषदेवर आमदार होणार. आता मी काही एका जातीचा माणूस नाही, एका धर्माचा नाही, एका झेंड्याचा नाही, एका रंगाचा नाही. मी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाचा आवाज उठवणारा एक कार्यकर्ता आहे. कदाचित शिंदे साहेबांना हा निर्णय घेतला तर दिव्यांगाचा, शेतकऱ्याचा, मजुरांचा सन्मान होईल. आणि बगर जातीचे माणसं कोणी घेत नाही. तुम्हाला माहीत आहे आजकालचं राजकारण विकासापेक्षा जाती धर्मावर आहे. लोक मेंढरासारखे जातात जाती धर्माच्या नावावर. आम्ही मुद्द्याची लढाई लढणारे माणसं आहे. कदाचित आमचा विचार झाला तर आमचे काही मुद्दे आहेत. आम्ही आमदारकीसाठी जाणार का, तर बिलकुल नाही. आमचे मुद्दे आहे का, जे काही दिव्यांगाचे उर्वरित प्रश्न आहे त्याला लगेच कुठेतरी आम्ही पाहतो पूर्तता झाली पाहिजे. त्यांची कर्जमाफी आहे, दिव्यांग बांधवाची पगाराची वाढ आहे, इतर काही महत्वाचे घरकुलाचे मुद्दे आहे. दुसरा, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे MRGS मधून झाली पाहिजे. शेतकऱ्याचा मुद्दा आहे, हमी भावाचा आहे. हमी भावासाठी शिंदे साहेबांना उद्या जर विचार केला आमचा, तर आमचाही प्रस्ताव आहे, त्यांचाच थोडा प्रस्ताव. आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाही आहे. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात. बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल. मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू. हमी भावाची लढाई आहे, मेळघाटातील काही प्रश्न आहे, स्कायवॉक आहे, फिनले मिल आहे, अचलपूरची शकुंतला आहे, एक्सप्रेस आहे. या ज्या काही महत्वाचे मुद्दे आहे, काही संत्र्याच्या संदर्भातले असेल, ऊस उत्पादक शेतकरी, आमचे द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे. विधवा भगिनी आहे, म्हणजे लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता, पण त्या परित्यक्त्या आणि विधवा भगिनी ज्या लाडक्या आहे, त्या बहिणी आहे, त्यालाही तुम्ही तेवढेच देता. ज्यांना पती नाही त्यांनाही तेवढेच, ज्यांना पती आहे त्यांना पण तेवढेच. हे काही महत्वाचे मुद्दे आहेत. त्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा होईल. प्रहार किमान 1 लाख सभासद असणारी संघटना आहे भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. दिव्यांग बांधव किमान 5 ते 10 लाख लोक आमच्यासोबत जुडलेले आहेत. जरी तुम्हाला वाटतं तर विदर्भापुरतं असेल, बच्चू कडू अमरावतीपुरतं आहे, असा विषय नाही आहे. आम्ही मुंबईत असतो तर कदाचित वेगळा विषय राहिला असता, कारण इथं दांडा उचलला तर बातमी होते आणि आम्ही तिकडे मरतो तरी बातमी होत नाही, कारण इथं मीडिया जवळ आहे, थोडा फरक पडतोच. तर हा सगळा विषय घेऊन प्रहार शिक्षक संघटना आहे, प्रहार कामगार संघटना आहे, प्रहार दिव्यांग संघटना आहे आणि प्रहारचं एक अस्तित्व आहे. ते कार्यकर्त्यांना निर्माण केलेली संघटना आहे. ते जातीपाती धर्माच्या आधारावर, बेसवर आम्ही निर्माण केली नाही. प्रचंड कष्टातून, कार्यकर्त्याच्या प्रचंड कष्टातून ते निर्माण झालेले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.